गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सर्व श्री भक्तांना माझा नमस्कार। तर मी घेऊन आले आहे एक छान असा अनुभव। आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत वाई येथील अनुभव। आपल्याकडे हा अनुभव आला आहे वाईवरून। अनुभवधारक आहेत सौ लता सुभाष महाडिक। तर वेळ न करता वळूया आपल्या अनुभवाकडे। श्री गजानन स्वामी गजानन, जय गजानन गुरु गजानन, गण गण गणात बोते, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सर्व गजानन भक्तांना मनापासून अभिवादन। माझे नाव लता सुभाष महाडिक, राहणार वाई। मला माझे काही अनुभव आपल्यासोबत शेअर करायचे आहे। 2022 सालची गोष्ट आहे। मी माझ्या मुलाकडे कराड मलकापूर येथे आले होते। मला बाबांचे पारायण करण्याची खूप आवड आहे। तेथेही मी पारायण करायचे ठरवले, परंतु मला मणक्याचा त्रास होता। डॉक्टरांनी खाली बसायचे नाही सांगितले होते। मग मी ठरवले की खुर्चीत बसून पारायण करायचे, परंतु माझ्याजवळ गजानन विजय ग्रंथाची पोथी नव्हती। पोथी वाईमध्ये होती। शेवटी ठरले की मोबाईलमधून रोज एक अध्यायाचे पारायण करायचे। शेवटी 17व्या दिवशी असे वाटले की खुर्चीत बसून पारायण करण्यापेक्षा कुणाकडे जर पोथी मिळाली तर मी 21वा अध्याय खाली बसून वाचेन। एवढी बाबांनी माझी हाक ऐकली। त्या दिवशी माझ्या नातवाच्या शाळेतील टीचर आमच्या घरी आल्या होत्या। त्या दिवशी गुरुवार होता। मी म्हणाले थोडा नाश्ता करा। त्या म्हणाल्या आज माझा उपवास आहे। मला त्यांनी सांगितले की मीही गजानन महाराज शेगाव यांची भक्त आहे। मला ऐकून खूप आनंद झाला। त्यांना मी विचारले इथे बाबांचे देऊळ कुठे आहे? मी पारायण करते तर एकदा दर्शन करून येते। त्यांनी मला गुरुवार पेठ येथे यादव काकू म्हणून आहेत, त्यांच्या घरी बाबांची मूर्ती आहे, तिथे दर्शनाला जा। त्या काकूसुद्धा दरवर्षी प्रगट दिन खूप मोठ्या आनंदाने साजरा करतात। शेवटी मुलाला व सुनबाईंना घेऊन मी दर्शनाला गेले, नमस्कार केला, आरती म्हणाली। त्यानंतर त्या यादव काकूंनी सुनेला हाक मारून सांगितले की यांना गजानन विजय ग्रंथ आणि गजानन बावन्नी दे। मला खूपच आश्चर्य वाटले की मी तर त्यांना पोथी मागितली नव्हती, मग त्यांनी मला पोथीची नवी कोरी प्रत कशी काय दिली? नंतर माझ्या लक्षात आले की ही सर्व बाबांची योजना आहे। त्यांनीच त्या काकूंच्या रूपात येऊन मला पोथी दिली व माझ्या मनातील इच्छा म्हणजे मी 21वा अध्याय खाली बसून वाचेन, ही इच्छा बाबांनी माझी पूर्ण केली। धन्य ते ब्रह्मांड नायक, धन्य गजानन माऊली। आजही ती भक्तांसाठी धाव घेते। मला खरोखरच ती पोथी बघितली तरी डोळ्यात पाणी येते। ती पोथी आजही देव्हारात आहे। मला असे बरेच अनुभव बाबांचे आले आहेत, ते मी तुम्हाला एक एक करून पाठवेनच। धन्य गजानन माऊली, सुखाची सावली, जय गजानन। तर बघा, या वाईमधील लता सुभाष महाडिक यांना बाबांचा एक छान असा अनुभव आला आहे। तुमच्याकडेही जर असेच अनुभव असतील तर ते आम्हाला पाठवण्यासाठी खाली एक व्हॉट्सअप नंबर येतोय। त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला तुमचे अनुभव एका कागदावर लिहून त्याचे फोटोज सेंड करू शकता। शक्य नसेल तर ऑडिओ स्वरूपात तुम्ही मला तुमचा अनुभव पाठवला तरीही चालेल। आणखी एक महत्त्वाचे, तुम्हाला जर तुमचे नाव प्रसारित न करता अनुभव सांगायचा असेल तर तेही शक्य आहे। एक फक्त श्री भक्त म्हणून तुमचा अनुभव आपल्या श्रींची प्रचिती या चॅनलवर प्रसारित केला जाईल। तर आपण या श्रींची प्रचिती चॅनलवर
श्री गजानन महाराज भक्तांची मांदी आई आणि महाराजांचे भक्तांना येणारे अनुभव अशा दोन्ही साखळ्या आपण बघत आहोत. तर या सर्व साखळ्यांचे भाग बघण्यासाठी आपल्या श्रींची प्रचिती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तर भेटूया पुन्हा एका अशाच अनुभवासोबत किंवा मांदी आईसोबत. तोपर्यंत श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण